नाशिक शहरातील ध्रुवनगर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असतानाच आता जवळ असलेल्या वासाळी गावातही बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 2 दिवसापासून टग्या नामक बिबट्या प्रत्यक्ष नजरेस पडत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सोमवारी दुपारच्या सुमारास वासाळी गावातील पुलाजवळ असलेल्या वस्तीनजीक काही महिला नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। याच वेळी दबा धरून बसलेल्या त्या महिलांच्या दृष्टीस पडला। बिबट्याला पाहताच महिलांची मोठी घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी आरडाओरडा करत गावाकडे धाव घेतली। नागरिकांनी धाव घेतली असता बिबट्या पुलाखालील एका मोरीमध्ये लपून बसल्याचे लक्षात आले। बिबट्या वस्तीच्या इतक्या जवळ आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे। मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अद्याप ठोस पावले उचलली नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून ध्रुवनगरच्या घटनेनंतर वन विभाग सतर्क असल्याचे सांगत असले तरी वासाळीतील बिबट्याला पकडण्यासाठी अद्याप यशस्वी मोहीम राबवण्यात आलेली नसल्याने वन विभागाने तातडीने या बिबट्याला जेरबंद करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे। मी शांतराम चव्हाण, एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि वासाळी गावचा माजी सरपंच आहे। खऱ्या अर्थानं आता तो बिबट्या किंवा वाघ आहे, परंतु आमच्या गावच्या अनेक लोकांनी तो मोरीमध्ये समोर बसलेला आहे। यानंतर आम्ही फॉरेस्टर अधिकाऱ्यांना फोन केले, पावरा साहेब ही वगैरे मंडळी सगळी आली। यानंतर आमचे पोलीस अधिकारी आमचे दांडे आलेत, यानंतर जाधव आहे, ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहे, गावकरी उपस्थित आहे सुरक्षेच्या काळजीच्या दृष्टीनं। कारण आज आपण बघतोय कोणत्या क्षणाला काय घडेल किंवा काय नाही घडणार। लोकांची एक अपेक्षा असते कसा आहे काय कशा पद्धतीने, आणि त्याची अपेक्षा असते का मला काहीतरी भक्ष्य मिळते, या दृष्टीनं तो निघतोय। परंतु लोकांनी सुद्धा काळजी घ्यावं, जशी ही लोक अगदी जीवाचं रान करून ओरडून सांगतात का बाबा सावध व्हा, सावध राहा, सुरक्षित राहा। कारण फॉरेस्टर खातं तितकं तरबेज आहे, पोलीस खातं तरबेज आहे, याच्याही पलीकडे गेलं तर अजून काही खाती आहेत ते आपल्याशी संलग्न आहे। त्यामुळं मी सर्वांना मनापासून विनंती करतो का जेणेकरून कुणालाही जीवितवाला धोका होणार नाही याची सर्वच जनतेने काळजी घ्यावं। आणि आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झाले आहात या वासाळी गावच्या वतीनं मी तुमचे सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। तसे आमचे न्यूजचे आमचे मित्र या ठिकाणी आले, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी।